प्राप्ती जाधव असं या तरुणीचं नाव होते। त्यामुळे प्राप्तीचं करिअर सुरू होण्याआधीच संपले। तर दुसऱ्या घटनेत अवजड वाहनानं स्कूटीला दिलेल्या धडकेत एका डेंटिस्ट तरुणीचा मृत्यू झालाय। कृष्णा प्रभा वय वर्ष 28 असे या तरुणीचं नाव होते। पालघरच्या बोईसर खैरापाडा इथं ही घटना घडली आहे। या घटनेनं पालघर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। प्राप्ती जाधव या तरुणीनं नुकतीच 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती। त्यानंतर 11वीच्या प्रवेशासाठी प्राप्ती आज चिंचणी येथील महाविद्यालयात गेली। त्यानंतर आपलं ॲडमिशनचं काम आटपून वानगाव विक्रमनगर इथून आपल्या घरी परतत असताना मागून येणाऱ्या भरधाव हायवा वाहनानं तिला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात प्राप्ती जाधवचा जागीच मृत्यू झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। तसेच अपघातग्रस्त वाहनाची कोणतीही कागदपत्र नसल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। या घटनेबाबत बोईसर चिंधार मार्गावरील खैरापाडा उड्डाणपुलाजवळ दुपारी 4 वाजताच्या आसपास भरधाव वेगातील अवजड वाहनानं स्कूटीला जोरदार धडक दिली। या धडकेत स्कूटीवरील कृष्णा प्रभा वय वर्ष 28 ही खाली रस्त्यावर पडल्यामुळे डोक्यावरून अवजड वाहनाचे चाक गेल्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता। कृष्णा प्रभा ही डेंटिस्ट होती। तसेच ती बोईसरच्या कृष्णानगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे। या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनाम्यासाठी पाठवला होता। तसेच या अपघाताच्या घटनेनंतर वाहन चालक पसार झाला। त्यामुळे पोलिसांनी या वाहन चालकाचा शोध सुरू केलाय। दरम्यान एकाच दिवशी 2 तरुणींच्या रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये। तसेच अपघात रोखण्याचा प्रश्न गंभीर बनलाय।